थांबा, तुम्हाला पण हा लुक कसा अचीव केला ते पाहायचंय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत. नमस्कार, माझं नाव आहे प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर ह्या मिनी ब्लॉगमध्ये मी सांगणार की माझ्यासारखे जे मीडियम स्किन टोनवाले आहेत ते कसा मेकअप करू शकतात, कशा पद्धतीने, आणि हायलायटिंग कुठे कुठे करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर मी फर्स्ट ऑफ ऑल CTM करून घेतले. त्यानंतर मी माझ्यापेक्षा स्किन टोनच्या एक शेड डार्क कन्सिलरनी डार्क स्पॉट हाईड केले. त्यानंतर एकदम थिन लेअरचं मी फाउंडेशन लावलेलं आहे आणि अप्पर आईज फाउंडेशननीच मी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर मी 2 प्रकारच्या लिपस्टिकनी ब्लश क्रिएट करून त्याला व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे. ती लिपस्टिक आहे, ब्लश नाही आहे. त्यानंतर मी हायलायटिंग केले. हायलायटिंग आपल्याला का करायची असते, कारण की काही जे फीचर्स असतात आपल्या फेसवर ते हायलाइट करण्यासाठी आपण हायलायटिंग करतो. जसं की टी झोन पार्ट. व्हॉट इज मीन बाय टी झोन पार्ट म्हणजेच की आपला अप्पर हेड आहे त्याचा मिडल पार्ट, नोज ब्रिज, अंडर आईज, अप्पर लिप्स आणि चिन, हे जे पार्ट आहे जेव्हा आपण हायलायटिंग करतो ते आपल्याला उठून दिसतं आणि आपला फेस हा खूप छान दिसतो आणि आपले फीचर्स ही उठून दिसतात. त्यासाठी आपण हायलायटिंग करतो. सगळीकडेच हायलायटिंग करायची नसते, काही पार्ट हे हायलायटिंग करायचा नसतो. फक्त टी झोन पार्ट आपण जर हायलायटिंग केला तर तुम्ही नक्की करून पहा, खूप छान बेस तुमचा दिसेल. त्यानंतर मी पावडरनी बेक करून आयब्रोज करून असा माझा फुल ग्लॅम लुक होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझी टेक्निक आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.